अभंग शांती ब्रह्मश्री संत एकनाथ आमचे पणजोबा, आमचे मूळ पुरुष श्री संत भानुदास महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील असलेला हा अभंग आहे. आणि काल्याचं वर्णन या अभंगामध्ये आमचे श्री संत भानुदास महाराज करतात. श्री क्षेत्र चंपावती मंगल अर्थात बीड इथं श्री संस्थान श्री गुरु रामानंद स्वामी महाराज अर्थात मुरलीधर महाराज, मुरलीधर मंदिर मठ त्या ठिकाणी गेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाची सुरुवात जोपर्यंत नाथषष्ठी होत नाही आणि नाथषष्ठीची सांगता होत नाही तोपर्यंत हा सप्ताह सुरू होतो. त्याचं कारण शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज संस्थानमध्ये ज्यांना या ठिकाणी आद्य मान आहे ते मानकरी असणारे हरिभक्त नारायण श्रीराम महाराज, त्याच पद्धतीने या मठाची परंपरा ही खूप जुन्या पद्धतीची आणि आजही या ठिकाणी श्री गुरु रामानंद स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने, यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, श्री संत भानुदास महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्यात आजची माझ्या वाटेला आलेली कार्याची कीर्तन सेवा अतिशय भव्य दिव्य परंपरा लाभलेला, हा आता छान बस, अतिशय भव्य दिव्य परंपरा लाभलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि याच बरोबरीनं कधी करा थोडा शिट्टी मारून थोडा कधी हा बस येतोय ना ऐकू बस. कुठलीही परंपरा ज्यावेळेस एखादे महात्मे, एखादी सत्पुरुष, एखादे संत हे सुरू करत असतात त्याचा सर्वांगीण विचार करूनच ती परंपरा सुरू होत असते. मग ती छोट्यातली छोटी असो नाही तर मोठ्यातली मोठी असो. त्यात प्रामुख्याने आपलं मराठवाडा ही संतांची भूमी आहे. आज मराठवाड्यातलं एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये एकही महात्मा झालेला नाही. मला दाखवून द्या. असं तर कदाचित माझ्या ज्ञानात तरी भर पडत. पण आपण सगळेजण मराठवाडा आहे आणि या मराठवाड्यामध्ये असं एकही गाव त्या ठिकाणी नाही की ज्या गावात कुणी वारकरी संप्रदायाचा महाराज मंडळी नाही, कुणी एखादा महात्मा झालेला नाही, कुणी एखादी परंपरा त्या ठिकाणी चालवत नाही. असं मराठवाड्यातलं एकही गाव नाही. बघा ना, विचार करा ना. आम्ही तर बाउंड्रीवर राहतो. गोदावरी नदीच्या पात्राच्या पलीकडं जर थोडं पुढे गेलं 5-10 किलोमीटर तर लगेच अहिल्यानगर नावाचा जिल्हा लागतो. म्हणजे काय? पश्चिम महाराष्ट्र. बर इकडे पाचोडच्या पुढे जा, लगेच जालना लागतो. पैठणच्या बाबतीत विचार केला तर परत छत्रपती संभाजीनगरच्या पुढे गेले तर सगळेच बांधले. इकडून गेलं अहिल्यानगरकडे तर पश्चिम महाराष्ट्र, तिकडे गेलं तर उत्तर महाराष्ट्र, इकडे गेलं तर खानदेश, त्याच्या पुढे गेलो आपण तर विदर्भ. म्हणजे मला सांगायचं काय, एवढ्या विविधतेतून एकत्रित आपण या मराठवाड्यामध्ये सगळे राहतो. बघा, महाराष्ट्रातले 4 भाग केलेत एकूण प्रामुख्याने विचार करायला गेलो तर. त्या काळाची जी परिस्थिती होती भौगोलिक म्हणा त्या दृष्टिकोनातून ती परिस्थिती निर्माण झाली म्हणून ते 4 भाग त्या ठिकाणी झाले. त्यात एक आहे उत्तर महाराष्ट्र, दुसरा आहे पश्चिम महाराष्ट्र, तिसरा आहे कोकण आणि चौथा आहे मराठवाडा. आता मग खानदेश, विदर्भ हे अजून भरपूर वेगवेगळे. पण प्रामुख्याने सगळ्यात पुरातन काही असेल तर तो म्हणजे मराठवाडा आहे. तुम्ही म्हणताल मग हे कोकण काय जुनं नव्हतं का? कोकणात तर नारळ फुकट मिळत होते, आम्ही आमच्या बालवाडीपासून ऐकतो. कोकण ही जुनाच, पण त्यातल्या त्यात परंपरेच्या बाबतीत जर विचार केला तर मराठवाडा सगळ्यात जुना. विठ्ठल विठ्ठल.